सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस फार चांगला नाही. तुम्हाला आज पैशांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला खर्चावरती सावधानतेनं फार नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर राहावं लागणार आहे. व्यवसायातही काही समस्या येऊ शकतात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवरती पुनर्विचार करावा लागणार आहे. आज तुमचा कुटुंबातील काही सदस्यांशी वाद हा होऊ शकतो. तुम्हाला त्यांच्याशी विचारपूर्वक बोलायला हवं आणि त्यांचं बोलणं ऐकायलाही हवं. आज खाजगी जीवनात काही समस्या येऊ शकतात. प्रेमसंबंधांकडे लक्ष द्या आणि ते चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला आज आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. आज तुम्हाला खाण्यापिण्यावरती विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तसेच आरोग्यदायी आहार देखील घ्यावा लागणार आहे. आज तुम्हाला आरोग्याबद्दल सतर्क राहावं लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित पाणी अर्पण करा आणि तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा थोडा वेगळा आणि कठीण ठरणार आहे. आज तुम्हाला कामामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. परंतु अशा स्थितीमध्ये स्वतःला अपयशी समजण्याची बिलकुल गरज नाही. तुम्हाला जुन्या अनुभवातून शिकावं लागेल आणि तुम्हाला मन देखील शांत ठेवावं लागेल. आज तुम्हाला कामामध्ये जास्त कष्ट घ्यावे लागतील. आज तुम्हाला इतरांची मदत करावी लागेल आणि त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. आज तुम्हाला घरच्या कामावरही लक्ष केंद्रित करावं लागू शकतं. आज कुटुंबियांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला दुसऱ्यांशी तडजोड करावी लागू शकते. तसेच आजूबाजूच्या लोकांशी अधिक समजुतीनं बोलावं लागेल. तसेच आजूबाजूच्या लोकांना तुमच्या जीवनामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये बरंच यश मिळेल. आज तुम्हाला सहकार्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज कुटुंबीय आणि मित्रांसोबत चांगले संबंध बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज तुम्हाला नवीन आणि उत्साहवर्धक कामं मिळतील जे तुम्हाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेनं पुढे घेऊन जातील. तुम्ही तुमच्या कामासाठी दीर्घकाळापासून तयारी करत होतात आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल. दीर्घकाळापासून तुम्ही प्रतीक्षा करत होतात त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुम्ही जे कष्ट घेत आहात त्याचाही लाभ तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये बरंच यश मिळेल आणि तुम्हाला उत्साहानं काम करण्याची संधी देखील मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस हा फार शुभ असणार आहे. तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचा आनंद वाढेल. आज तुम्हाला कामामध्ये फार धैर्य आणि संयम दाखवावा लागणार आहे. तुम्ही आज काही कौटुंबिक मुद्द्यांमुळे त्रस्त असाल, परंतु यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला वाद घालण्यापासून परावृत्त व्हावं लागेल. नोकरदार लोक स्वतःच्या कामामध्ये गुंततील आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. आज तुम्हाला पैशांच्या विषयामध्ये लाभ होईल आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. तुम्ही तुमच्या उत्पन्नातून समाधानी असाल आणि कुटुंबियांना आनंदात ठेवाल. आज स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला जास्ती प्रयत्न करावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आज आनंदी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचे लक्ष तुमच्यासाठी प्राप्त व्हायला हरकत नाही. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो. तुम्हाला आज आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवं. तुम्हाला आज स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःच्या क्षमतांना ओळखावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम आणि सहनशीलतेने राहायला हवं. आज तुमच्यासाठी काही नवीन सुरू करण्याची वेळ येऊ शकते, पण ही कामं हळू आणि सावधरित्या करावीत.
आज तुम्हाला तुमचे विचार आणि निर्णय या बाबतीत सावध राहावं लागणार आहे, कारण चुकीचे निर्णय तुमच्यासाठी वाईट सिद्ध होतील. आज तुम्हाला खाजगी जीवनामध्ये काही वेळ काढावा आणि प्रिय व्यक्तींच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. तुम्हाला आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला एखाद्या आजाराचा सामना देखील करावा लागू शकतो. आजचा दिवस यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला धैर्य आणि सहनशीलतेनं राहावं लागणार आहे. लक्ष्य प्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि चिकाटीनं काम करावं लागणार आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवता सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमची कामं योग्य मार्गाने पूर्ण करावी लागतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा खास असणार नाही. स्वतःचं व्यक्तिमत्व उजळवण्यासाठी तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवावा लागेल. तसेच आज तुम्हाला स्वतःवर देखील विश्वास ठेवावा लागेल आणि सर्व कामं हळूहळू पूर्ण करावी लागतील. तुम्हाला तुमच्या मनशांतीसाठी थोडंसं सावध राहावं लागेल. आज तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि सर्व कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज तुम्हाला काही नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि जीवनामध्ये नवीन मार्ग शोधण्याची देखील संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. तसेच आज दैनंदिन कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रेरित करावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चणा डाळ आणि गूळ पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला राहणार आहे. आज पूर्ण दिवस तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि समाधानाचा अनुभव येणार आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरती तुमच्या संवाद कौशल्यामध्ये वृद्धी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि तुम्ही तुमचे विचार सहजरित्या मांडाल. जे लोक रचनात्मक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना विशेष लाभ होईल. तुमचे विचार स्वीकारले जातील आणि तुमचं कौतुक होईल. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुरस्काराची संधी आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये विचारपूर्वक जोखीम पत्करण्यासाठी हा दिवस चांगला आहे, कारण नशीब तुमच्या बाजूने राहील. परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना फार विचारपूर्वक घेतला पाहिजे. नातेसंबंधांमध्ये तुमचं आकर्षण आणि करिश्मा उच्च स्तरावर असेल. रोमॅन्टिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नातेसंबंधांमध्ये आहेत त्यांचं नातं आज दृढ होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होऊ शकाल आणि तुम्ही आनंदी देखील असाल. आज तुम्हाला कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागणार नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि पूर्ण झोकून देऊन तुम्हाला काम करावं लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळेल. तसेच तुम्हाला एखादी खास भेटवस्तू देखील मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल आणि जोडीदारासोबत तुम्ही फार सुखद क्षण व्यतीत कराल. नोकरदार व्यक्ती आज फार व्यस्त राहतील. आज तुम्हाला कामं पूर्ण करण्यामध्ये फार कष्ट घ्यावे लागतील. परंतु तुम्हाला आज यश मिळेल आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. जे लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना शुभ वार्ता मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखरेचा आणि लोणीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा अडचणीचा असेल. तुम्हाला तुमच्या कामातही अडचणीचा सामना करावा लागेल. तसेच लोक तुमच्याशी चांगली वर्तणूक ठेवणार नाहीत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासू शकते. तुम्ही आजच्या दिवसाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायाच्या पातळीवर आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल. आर्थिक पातळीवरती तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं आणि तुम्हाला कठीण प्रसंगांनाही तोंड द्यावं लागेल. त्यामुळे आज पैशांबद्दल फार सावध तुम्हाला राहावं लागेल. आज तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवून स्वतःची आर्थिक स्थिती चांगली बनवावी लागेल. आज तुम्हाला घरगुती कामातही लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खायला द्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय राहील. आज तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. मन प्रसन्न राहिल्यानं तुमच्या आरोग्यावरती सकारात्मक प्रभाव राहील. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमुळे फार व्यस्त राहाल, परंतु तुम्ही यात यशस्वी व्हाल. तुमच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्हाला आज यश मिळेल आणि मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. सायंकाळी काही सामाजिक घडामोडींमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रेमजीवनातील रहस्य सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्या नात्याचे स्पष्ट असे विश्लेषण करा. आज तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम यांचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा अडचणीचा आहे. तुम्हाला कामामध्ये अपयश आणि निराशेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला संयम आणि योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातही अडचणींना तोंड द्यावं लागेल आणि कामं पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला स्वतःला ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी चांगला आहार घ्यावा लागेल. आज तुम्हाला काही लाभदायक संधी मिळतील, याचा तुम्हाला योग्य वेळी वापर करावा लागेल. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला समाधान मिळेल आणि तुम्हाला नवे संबंध बनवण्याची देखील संधी मिळेल. आजच्या दिवसाला यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला प्रबळ संकल्प करावा लागेल आणि संकटांचा सामना करण्याची देखील तयारी ठेवावी लागेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी तुमचे प्रेम परत मिळवण्याचा राहील. तुमचं प्रेम तुमच्यापासून दूर गेलेलं असू शकतं आणि तुम्हाला याची जाणीव होईल. तुम्हाला आज कंटाळा येईल असे वाटू शकते की तुमचं प्रेम तुम्हाला समजून घेण्यात तुम्ही कमी पडत आहात, परंतु यातून तुम्हाला शिकण्याची फार मोठी संधी आहे. स्वतःच्या प्रेमाला समजून घेण्यासाठी आणि त्याच्या भावना समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयाचं ऐकायला हवं. तुम्हाला तुमचं प्रेम पुन्हा मिळवण्याची संधी मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या प्रेमाला परत मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील आणि म्हणूनच तुमचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये परत येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या भावनांना नीट समजून घ्यायला हवं. तुम्हाला तुमच्या प्रेमाशी बोलून तुमच्या जीवनामध्ये परत आणायचे. हा दिवस तुमच्यासाठी फार रोमांचकारी ठरू शकतो आणि तुम्ही आज तुमचं प्रेम परत मिळवण्याचे स्वप्न पाहाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.